कमी गॅसमध्ये पूर्ण जेवण बनवायचं आहे का? तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. नमस्कार. आज आपण एकदम सोपी आणि कमी गॅसमध्ये होणारी रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा मीठ, थोडासा ओवा घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे तूप घेतले. हे पीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तूप सगळं पिठाला व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. जास्त पण घट्ट नाही करायचं, जास्त पण सैल नाही करायचं. तर इथं आपण बाटी बनवणार आहोत. त्यासाठी बघा इथं मी पीठ घट्ट व्यवस्थित मळून घेतलं आहे. असंच व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि आता थोडा वेळ झाकून ठेवायचं. आणि बघा आता थोडंसं पीठ भिजलं आहे आपलं. आता आपण ह्याच्या बाटी बनवून घेऊया. तर अशा आपल्याला ओबडधोबडच बाटी बनवून घ्यायच्या आहेत. बघा मी दाखवते तसं. असं आपण चपातीला गोळा करतो तसा दाबून दाबून गोळा करायचा नाही आहे. असं हलक्या हातानेच ओबडधोबड असा गोळा बनवून घ्यायचा. बघा ह्या पद्धतीनं, म्हणजे आतून छान पदर सुटतात आणि तयार आहेत आपल्या बाटी. मी इथं प्लेटला तेल लावून थोडंसं त्याच्यावर बाटी ठेवलेत, जेणेकरून चिटकू नयेत खाली म्हणून. आणि आता आपण डाळ बनवायला घेऊया. तर इथं मी अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटीला थोडं कमी मूग डाळ आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि आता आपण डाळ बनवायला घेऊया. तर मी इथं एका कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले. आता त्याच्यामध्ये घालायचं एक चिरलेला कांदा थोडासा परतवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्येच टोमॅटो घालायचं. आपण कुकरमध्ये शिजवतो आहे त्यामुळे जास्त परतून घ्यायची गरज नाही आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालायचं 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची, आपण धुवून ठेवलेली डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. आणि आपल्याला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, म्हणजे जास्त पण नाही घालायचं की ते उतू जाईल. मी इथं 1 भांडं पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्येच बघा मी भात पण लावणार आहे. इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि डाळीमध्येच मी भात पण लावून घेणार आहे. आणि घट्ट झाकण लावायचं वरती आपल्या भाताच्या टोपाला, म्हणजे कसं आपल्या डाळीचं पाणी आतमध्ये जाणार नाही. आणि त्याच्यावरतीच मी आपलं बाटीचं पण प्लेट ठेवणार आहे शिजवण्यासाठी. आणि इथं कुकरला झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी कमी गॅसवर करायची आणि 1 फुल गॅसवर, म्हणजे आपली डाळ छान शिजते. बघा आता इथं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे. मी तुम्हाला उघडून दाखवते. बघा आपल्या बाटी पण शिजलेल्या आहेत छान. आणि एकाच कुकरमध्ये बघा आपण असं पूर्ण जेवण बनवू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि गॅसची नक्की बचत करा. बघा आपलं म्हणजे डाळीचं पाणीसुद्धा भातात अजिबात गेलेलं नाही आहे. घट्ट झाकण लावलं की डाळीचं पाणी भातात अजिबात जात नाही. बघा डाळ पण पूर्ण शिजली आहे, छान शिजली आहे डाळ. आता आपण डाळीला तडका देऊया. तर इथं मी एका कढईत बघा 1 ते 1.5 चमचा तेल घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी जिरे, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घालणार आहे. आणि हे छान भाजलं की त्याच्यामध्ये घालायचा लसूण पण छान परतवून घ्यायचा. आणि थोडासा हिंग घातला आहे मी. हिंग फोडणीसाठी घालायचा, छान म्हणजे फोडणीला खमंगपणा येतो. आता लसूण छान भाजून घ्यायचा आणि आता ही भाजलेली फोडणी आपल्याला डाळीमध्ये घालायची. हे असं जेवण बनवून तुम्ही म्हणजे कमी गॅसमध्ये हे असं जेवण तुम्ही नक्की ट्राय करा. कमी वेळात पण होतं आणि गॅसचीही बचत होते. बघा आता डाळीला मी तडका दिला आहे, वरून कोथिंबीर घालणार आहे. आणि मी इथं चिंच भिजत ठेवली होती पाण्यामध्ये, ते चिंचेचं पाणी घालणार आहे आणि थोडासा गूळ घालणार आहे. म्हणजे डाळीला आंबट, गोड, तिखट अशी चव येईल आणि खायलाही छान लागते. अशी डाळ नक्की ट्राय करा. आणि बघा आता डाळीला एक उकळी काढून घ्यायची आणि आपल्या बाटी पण छान झालेल्या आहेत. आता बाटी थोड्यात म्हणजे छोटे छोटे पीस करून कट करून घ्यायची आणि आपल्याला ही बाटी थोडीशी तळून घ्यायची आहे, म्हणजे छान लागते तळली की. छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि बाटी छान खरपूस अशी तळून घ्यायची. आपण शिजवलेलंच आहे त्यामुळं म्हणजे जास्त पण खरपूस नाही भाजली तरी चालेल, थोडं भाजलं तरी चालेल. आता हे मी तळून घेते आणि तयार आहे आपली दाल बाटी आणि राईस. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.